जय गुरुदेव. मी डॉक्टर गिरीश प्रकाशराव गुट्टे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण कोपरगाव येथे कार्यरत आहे सध्या. तर मी MBBS आणि MD आहे. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. मी 2007 साली ज्ञानोपध्यान शिबिर केलं. त्यावेळेला मी विद्यार्थीच होतो. तर शिबिरापूर्वी मला सतत मी ताणतणावाखाली असायचो, अभ्यासाचे टेन्शन असायचं, भविष्याची चिंता असायची. तर शिबिर केल्याच्या नंतर म्हणजे शिबिराच्या नंतर मला एक आत्मविश्वास आला. मी विनाकारण आनंदी राहू लागलो आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन माझ्याकडे आला. प्रत्येक गोष्टीला आपण सकारात्मक पद्धतीने कसं बघू शकतो, आलेल्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह कसं करू शकतो, ही जी ताकद आहे आपल्यामध्ये, म्हणजे ॲज अ माणूस म्हणून जे कॉम्पिटन्सी असते, माझ्यातल्या क्षमता वाढल्या. या शिबिर केल्याच्या नंतर माझ्यामध्ये लीडरशिप, नेतृत्व गुण विकसित झाला. आणि मला वाटतं मला स्वतःला ज्ञानोपध्यान शिबिर केल्याच्या नंतर मला एक आनंदाची आणि आरोग्याची गुरुकिल्ली मिळाली. आणि मला ॲज अ डॉक्टर म्हणून मला काय वाटतं, म्हणजे जो काही माझा प्रवास मेडिसिन पासून मेडिटेशन पर्यंत झाला, तर हे केवळ ज्ञानोपध्यान शिबिरामुळे झालं. तर मला ॲज अ डॉक्टर म्हणून हे सांगायचंय की आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात, ताणतणावाच्या जीवनामध्ये या ज्ञानोपध्यान शिबिराची प्रत्येकाला खूप आवश्यकता आहे. जर आपण हे ज्ञानोपध्यान शिबिर केलं तर निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली 100% आपल्याला मिळतेच. आणि मला असं 100% वाटतं की आपल्याकडे दोन प्रकारचे आजार आहेत. एक प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट जो म्हणतो आपण, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण जर हे शिबिर केलं तर आपली ज्ञानयोग जीवनशैली वापरली, दररोज गोपाळकाला खाल्ला, नियमित साधना केली, तर आपल्याला बरेचसे आजार होणारच नाहीत. आणि जर समजा काही झालेच तर ते लवकर बरे होऊ शकतात. असा लाखो साधकांचा अनुभव आहे.